किचन ट्रॉलीवरती इतका गंज चढला होता की मला वाटलं आता हे साफच होणार नाही. इकडे अस्मी तिच्या बाबांसोबत खेळत होती. हे झाल्यानंतर अस्मीचं सगळं आवरलं, तिला झोपवलं आणि मी किचनच्या कामाला सुरुवात केली. आज बऱ्याच दिवसांनी किचन डीप क्लीन करायला घेतलं आणि 2-3 ट्रॉलींवरती असा गंज चढला होता, ज्यामुळे त्या ट्रॉली पूर्ण लागत नव्हत्या किंवा लागताना मध्ये अडकत होत्या. तर हे मी क्लीन कसं केलं चला सांगते. तर आधी मी बघितलं कुठल्या ट्रॉलींना गंज चढला आहे ते, आणि ज्या ट्रॉली खराब झाल्या आहेत ज्या मला क्लीन करायच्या त्या मी आधी पूर्ण रिकामे करून घेतले. आणि हा WD-40 म्हणून एक रस्ट रिमूव्हल स्प्रे आहे, तो मी आणला होता लोकल शॉपमधून. तर त्या स्प्रेवरती असं लिहिलेलं होतं की जिथे गंज चढला आहे तिथे तो स्प्रे मारायचा, 5 ते 10 मिनिट ठेवायचं आणि त्यानंतर ट्रॉली 5-6 वेळा ओपन क्लोज करायची, जोपर्यंत आपल्याला तिची मूव्हमेंट इझी नाही वाटत. तर मग मी जिथे खूप जास्त गंज चढला होता ती वाली ट्रॉली मी आधी क्लीन करायला घेतली. तिच्यातलं सगळं सामान मी बाहेर काढून घेतलं आणि तिला मी तो स्प्रे मारला. थोडा वेळ तो तसाच ठेवला. तो स्प्रे काम करतोय तोपर्यंत मी त्याच्या खालची ट्रॉली रिकामी केली. तिलासुद्धा थोडंसं रस्टिंग झालेलं होतं आणि तिच्यातलं सामान काढून मी तिथे स्प्रे मारला. हे सगळं करताना ना खाली एक कपडा घ्यायला लागतो, कारण की ते रस्टिंगचं जे पाणी असतं कापड ते मग फरशीवर पडून त्याचे डाग पडणार. त्यानंतर मी ट्रॉली पूर्ण बाहेर काढली आणि तिच्यातला एक बॉल पटकन खाली पडला. आधी मी किचनमध्येच त्याला क्लीन करणार होते, पण मग थोडी मेस होत होती म्हणून मी त्याला बाथरूममध्ये घेऊन जाऊन क्लीन केलं आणि तोपर्यंत मी ट्रॉलीचे हा जो पार्ट होता हा पण क्लीन करायला घेतला. आधी मी तो ब्रशने क्लीन केला, मग कपड्याने पुसून घेतला. खालची ट्रॉली पण मी अशीच बाथरूममध्ये नेऊन धुवून आणली होती आणि आता मी ट्रॉली पुसून पुन्हा लावायला घेते. तर ऑनलाईनच मी वाचलेलं की कॅन्डलचं वॅक्स जे असतं ते आपण या ट्रॉलीजवरती घासू शकतो, म्हणजे तिची मूव्हमेंट स्मूथ होते आणि त्याला पुन्हा रस्टिंग नाही होणार असं. तर मी ते सुद्धा इथे लावते. ट्रॉली क्लीन केल्यानंतर मी पुन्हा एकदा त्याच्यावरती तो रस्ट रिमूव्हल स्प्रे लावते. अस्मीच्या बाबांना मी बोलवलं, त्यांना मी दाखवलं की हा असा बॉल पडला आणि हा कुठून आला आहे समजत नाही, आणि एक मला तो पॉईंट मिळाला पण जिथला बॉल मिसिंग होता, पण तो बॉल पुन्हा लावताच येत नव्हता. तर ते मला म्हणाले की ट्रॉली काढत बसू नकोस, हे लागलं नाही तर ते आणखी वाढवा काम होईल म्हणून. मग ह्या साईडची ट्रॉली एवढी काही गंजलेली नव्हती, थोडीच होती. मग मी ती तिथेच क्लीन करायला घेतली. मी आधी ट्रॉली रिकामी केली, स्प्रे मारला आणि व्यवस्थित जागेवरच पुसून घेतली. राहिलेल्या ट्रॉलीज पण मी क्लीन करून घेतल्या, तिथे स्प्रे मारायची गरज नव्हती आणि काढलेलं सामान पुन्हा अरेंज करायला चालू केलं. अस्मीची मध्ये लुडबुड होती. जेव्हा काम चालू केलं तेव्हा ती झोपलेली होती, पण आतापर्यंत तिची झोप झाली आणि मग तिची मध्ये लुडबुड चालली होती. हे काय आहे, हे काय करतेस, मी हेल्प करू का, वगैरे वगैरे. सो आधी सगळी ट्रॉलीमधली भांडी लावून घेतली. त्यानंतर किचनच्या खाली काही डब्बे ठेवलेले होते ते सुद्धा बाहेर काढले. तिथून सुद्धा झाडू वगैरे मारून क्लीन करून घेतलं आणि मग डब्बे पुन्हा आत ठेवून दिले. माझं किचन जरा छोटं आहे, त्यामुळे मला हे असं अरेंजमेंट करावी लागते, जेणेकरून सगळी भांडी बसतील. माझी भांडी काही खूप जास्त नाही आहेत. सगळं झाल्यावरती आधी झाडू मारून घेतला. खालचं सगळं आवरून होईपर्यंत किचन ओट्यावर इतका सारा पसारा झाला होता. नंतर तो आवरायला घेतला. खूप सारी भांडी पडलेली होती, ती आधी क्लीन केली. आणि एवढं मी आवरेपर्यंत अस्मीच्या हातून ग्लास फुटलेला होता काचेचा. सो ते भरून घेतलं. मग किचन स्लॅब क्लीन केला. आता किचन इतकं छान वाटत होतं ना. आणि सगळं झाल्यावरती शेवटी छान वॉटरमेलन कट करून अस्मीला पण दिलं आणि मी पण खाल्लं. आता संध्याकाळी फिश फ्राय केला होता, जो अस्मी खाणार होती आणि नंतर तिची इकडे अशी मस्ती चालली होती. सो असा संपला आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.